महाराष्ट्रातील राजकीय स्थितांतानंतर महाविकास आघाडी एकत्र येत आता आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढणार आणि त्यांच्या जागा वाटपावरून चर्चा चालू आहे। यवतमाळ लोकसभेची जागा जी आहे ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच काँग्रेस आता या जागेवरती दावा ठोकणार अशी चर्चा चालू आहे। आपल्यासोबतच बोलण्यासाठी जिल्हाधिकारी तर मला एक सांगा, काँग्रेसने मागच्या वेळेस ही जागा लढवली होती, त्याच्या मागच्या वेळेसही लढवली होती आणि यावेळेस आपली काय भूमिका आहे? यावेळेस ही जागा काँग्रेसला सुटली पाहिजे या संदर्भात आमची काँग्रेसची महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेसची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे सगळे नेते होते। आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की ही जागा ही काँग्रेसलाच सुटली पाहिजे। त्याला वेगवेगळे कारणं आहे। जिल्ह्यामध्ये शिवसेना होती, परंतु त्याचं डिव्हिजन झालं। खासदार आणि पालकमंत्री हे सगळे शिंदे गटात गेले। आज संजय देशमुख जरी असतील पण ते नवीन आलेले ते आहे आणि फार म्हणजे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात राहिले नाही। या उलट काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहे। या आत्तापर्यंत ही जागा काँग्रेस इथे मजबूत आहे आणि ही जागा नेहमीच काँग्रेसनी उत्तमराव पाटील साहेब, त्याच्या अगोदर देवराव पाटील साहेब, ही जागा काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि म्हणून ही जागा पुनश्च काँग्रेसला सुटली पाहिजे। याच्या संदर्भात पुन्हा एक आमची मीटिंग जिल्ह्याच्या नेत्यांची झाली। त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं की नाना पटोलेची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना सगळ्यांना आम्ही रिप्रेझेंट करणार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून। जमलं, त्यांची परमिशन वगैरे सगळी मिळाली, ते सुद्धा आमच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही दिल्लीलासुद्धा खारगे साहेब, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनासुद्धा रिप्रेझेंट करण्याचा आमचा विचार आहे आणि म्हणून ही जागा काँग्रेसलाच सुटली पाहिजे असं ठणकावून आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते सांगणार आहे आणि ही जागा काँग्रेसलाच सुटली पाहिजे असं आमचं मत आहे। निश्चितच जागा वाटपावरून जी चर्चा चालू आहे त्यावरून आता महाराष्ट्रातील लोकसभाच्या जागे ज्या आहेत यवतमाळ, वाशिम, ही जागा काँग्रेसला सुटणार आणि त्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।